महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या योजनेनंतर आता 50% महिलांना विशेष सवलत दिलेली आहे भाड्यामध्ये। आणि ही ज्या ठिकाणी उभा आहे हा नालासोपारा पश्चिमेचा एसटी महा डेपो आहे। या ठिकाणी जर डिजिटायझेशन आणि अशी उपक्रम राबवले जात आहेत, पण जी उपक्रम जरी राबवले असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, यांची अफाट गर्दी पाहायला मिळते। साधारणतः 7 वाजल्यापासून लोक लाईनीत उभे आहेत आणि जेणेकरून जी गर्दी आहे ही गर्दी जरी उत्कृष्ट प्रतिसाद जरी असला तरी महिलांना आणि जे वयोवृद्ध आहेत यांना नाहक त्रास करावा लागतोय। साधारणतः 4 तास होऊन सुद्धा ही जी प्रक्रिया ही पूर्ण होत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कुठेतरी प्रशासनाने यावर नियोजन केलं पाहिजे। ऑनलाईन योजना किंवा ज्या सिस्टम्स आहेत त्यामध्ये कुठेतरी वाढ करण्याची मागणी करण्यात येते, मात्र याकडे प्रशासन कशा पद्धतीत काम करेल हेही पाहावं लागणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा। नाही, सकाळी मिस्टर येऊन गेलेले, मी काल पण येऊन गेले, मी कामाला जाते, जॉबला जायचं। पण काय लाईनी एवढ्या लावल्या लागतात, या लोकांची सिस्टम एवढी बेकार आहे ना, या लोकांनी इथे यासाठी माणसं तरी वाढवायला पाहिजे ना, मशीन तरी वाढवायला पाहिजे। आता लोक जॉब सोडून प्रत्येक वेळी इकडे येणार का, हे समजायला पाहिजे ना शासनाला। मग माझं एवढंच म्हणणं आहे की ते मशीन वाढवा आणि माणसं वाढवा, जेणेकरून एवढ्या लाईनी लागणार नाही। 1 तारखेची गाईडलाईन दिलेली, 1 तारखेपर्यंत अंतिम तारीख आहे, होईल आपल्याला वाटतं वाढवणार काय सांगू शकत नाही, तर काय सांगू शकत नाही। आता बघू पुढे काय कसं करतात ते। काय सांगाल म्हणजे तुम्ही सुविधा तुम्ही हे काढलंय ना, लोकांकडून पैसे 200 रुपये घ्या त्याच्याबद्दल नाही, पण ही एवढी वयस्कर माणसं कशी येऊन उभी राहणार 6-6, 4-4 तास। आम्ही परवाच्या दिवशी नावं दिले, काल पण आम्ही येऊन गेलो, काल पण आम्हाला इथे नंबर नाही लागला, आज पण नाही। आता बघा 8 वाजता आले माझे मिस्टर। आता कसं काय आहे, तुम्हाला हवंय सगळंच पाहिजे पण सुविधा तरी ठेवा, 2 काउंटर ठेवा म्हणजे पटापट। कुठेतरी स्मार्ट गाड्या म्हणून टेक्निकली वेळ लागतोय। अरे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सुविधा करा, कारण ही माणसं एवढ्या वेळ नाही उभी राहू शकत। रामू गणपत आपण काय सांगाल, किती वाजल्यापासून उभे आहेत? सकाळी 6 वाजल्यापासून। आपण सिटीजन आहात, आपल्याला वाटतं की काहीतरी नियोजन केलं पाहिजे। विशेषच एकटा करायचं, माझं झालेलं आहे, विशेषच नाही झालं। 8 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभं आहे, पण ऍक्च्युली सीन असं आहे की हे कालचे जे लाईन नंबर लावून गेलेत त्यांचा आणि पहिली एकच लाईन होती, पण सीन काय झालं, भरपूर भांडणं झाल्यामुळे त्यांची आता सेपरेट लाईन केली आणि आमची सेपरेट केली। पण एका लाईनीमध्ये एक पर्सन उभा आहे, तर मध्ये तुम्ही 4-4, 5-5 जण आणून उभे करणार, तर आम्ही लाईनीत लावलेला मतलब काय मदतचा? तर आम्ही 8-8 दिवस जर येऊन लाईन लावतोय, हे रोज लिस्ट घेतात, दुसऱ्या दिवशी सांगतात की त्या लिस्टचा काय मतलब नाही, मग काय फायदा आहे त्याचा? तर तुम्ही ती लिस्ट लिहून घेताय तर आता आपण 8 वाजल्यापासून उभे आहात आणि साधारणतः आपल्या पुढे 20 नंबर आहे, वाटतं आजच्या दिवसात नंबर येईल म्हणून? लवकर तर वाटत नाही, कारण 2-2.5 तास अजून जातील आम्हाला लाईन झाले। केप्पा घालते इथे, काय सरकार काय झोपलंय काय? मशीन इथे डाऊन असते, मशीन बंद असते, काय करायचं गरीब लोकांनी? गावी जायचं गणपतीला, आजी लोक बसले, ती काही घरातले कामं सोडून बसली इथे। त्या शाळेतली मुलं आहेत आमची, त्यांना काय डबा करू नको, कामावर मी असं सुट्ट्या मिळायचं आम्ही एकसारखे। आम्ही किती वाजल्यापासून येतं? आम्ही तर सकाळी 5:30ला आम्ही आलो इथे नंबर लावा, हे कालचे नंबर आहेत। सांगायला पाहिजे का नको? सकाळी 6 वाजल्यापासून लोक उभी आहेत। आता तो येतो, आता तो येतो। तो आला ना, कसा आला तर सांगतो, आम्ही 6 वाजल्यापासून लोक उभी आहे आणि आला 6:30 वाजता आला, चालू झालं, लोक उभी आहेत लाईन मध्ये, ही नावं मी सगळी घेतली, सांगितलं नाही, डायरेक्ट बंद केलं आणि निघून झालं काय, काही सांगितलं नाही। मशीन कालच खराब झालेली ना,